लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येणे सुरू झाले। बघा, जो काही उशीर होत होता, तांत्रिक अडचण येत होती, अखेर ती मिटलेली आहे। फायनली आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहे। खातं चेक करा, मेसेज चेक करा, तुम्हाला पैसे येणे सुरू झालेले आहे। अत्यंत जबरदस्त अपडेट, आनंदाची अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत आहे। आणि एक जबरदस्त निर्णय सरकारने घेतलेला आहे। सरकारने असा निर्णय घेतलेला आहे, आता बहिणींना दोन गिफ्ट भेटणार आहेत। दोन गिफ्ट काय आहेत, त्या दोन गिफ्ट संदर्भात पण आपण अपडेट समजून घेणार आहोत। अत्यंत जबरदस्त निर्णय सरकारने घेतलेला आहे। लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ अत्यंत जबरदस्त आहे, आनंदाचा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। बस, जरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला ना, तर तुम्हाला एक एक अपडेट समजून जाणार आहे की सरकारने लाडकी बहीण योजनेत काय नवीन बदल केले, काय नवीन निर्णय घेतले लाडकी बहीण योजनेत। तर सर्व अपडेट तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहात। तर आजचा हा व्हिडिओ नीटपणे समजून घ्या। चला मग काय काय अपडेट आहेत, सर्व अपडेट मी तुम्हाला आता नीटपणे समजून सांगतो। तर लाडक्या बहिणींनो, बघा, भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट बघत होते, कारण जो हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, तो अजून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नव्हता। त्यामुळे भरपूर बहिणी टेन्शन घेत होत्या। परंतु मी तुम्हाला काय सांगितलं होतं की बहिणींनो, टेन्शन घेऊ नका, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, पैसे खात्यात जमा होतील असं मी तुम्हाला सांगितलं होतं। बघा, आनंदाची अपडेट काय आलेली आहे। आता बघा, दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता असतो, तो 24 ते 25 तारखेला दर महिन्याला 24 किंवा 25 तारखेला जमा होऊन जातो। परंतु यावेळेस जो 8वा हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा, तो काही जमाच झाला नाही। त्यामुळे भरपूर बहिणी टेन्शन घेत होत्या, संभ्रमात भरपूर बहिणी गेल्या होत्या की काय झालं, असं अचानक पैसेच का आले नाही। कारण बघा, जी तांत्रिक अडचण आली होती त्या कारणाने थोडी इथे उशीर झाला, हप्ता येण्यास थोडं उशीर झाला। परंतु आता सर्व मिटलेलं आहे, सर्व टेन्शन मिटलेलं आहे। आता थेट तुमच्या बँक खात्यात तुमचं आधार कार्ड ज्या बँक खात्याशी लिंक आहे, तुमचं आधार कार्ड ज्या बँक खात्याशी लिंक आहे त्याच्यात पैसे टाकणे आता सुरू झालेलं आहे। चला, त्याबद्दल पण अपडेट आपण नीटपणे समजून घेऊया। आज रोजीच्या ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत त्या सर्व अपडेट पण आपण बघणार आहोत। काय काय नवनवीन अपडेट आलेले आहेत। अजून एक नवीन योजना आहे, ती नवीन योजना काय आलेली आहे अजून त्याबद्दल पण सांगतो, कारण तुम्हाला माहीतच आहे नवनवीन योजना संदर्भात तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवर मिळत असतात। चला, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा। बघा, खाली सबस्क्राईबचं बटन आहे, तुम्हाला दिसत असेल, त्यावरती क्लिक करा। केलं सबस्क्राईब, धन्यवाद। जरी तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। चला मग काय अपडेट आहेत, सर्व अपडेट मी तुम्हाला आता सांगतो। चला, आता आपण सर्व अपडेट जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, बघा, जेव्हा पण अपडेट येते ना, सर्वप्रथम तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवर पाहायला मिळत असते। आणि तुम्हाला माहीतच आहे, मी एकदम तुम्हाला सिंपल करून माहिती सांगत असतो, जास्त अवघड करून तुम्हाला माहिती मी देत नाही। एकदम जी पण अपडेट आलेली असते ते एकदम आपल्या सिंपल गावरान भाषेत मी तुम्हाला सांगत असतो। चला, आज रोजीच्या ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट आपण समजून घेणार आहोत। पहिले एक गोष्ट इथे लक्षात घ्या, हे बघा, भरपूर बहिणी अपात्र देखील होत आहेत, अपात्र। आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट मी क्लिअर करून सांगतो। आता पात्र आणि अपात्र या दोन गोष्टी आहेत। आता जरी तुम्ही अपात्रमध्ये असाल तर तुम्हाला पैसे काही भेटणार नाहीत, तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत लाडकी बहीण योजनेचे, एवढं लक्षात ठेवा। कारण काय होणार आहे, आता भरपूर बहिणींना पैसे येणार आहेत, तर पात्र बहिणींच्या खात्यात पैसे येणे आता सुरू होणार आहे। मग अपात्र ज्या बहिणी असतील त्या म्हणतील की माझ्या खात्यात पैसे आले नाही। बघा लाडक्या बहिणींनो, इथे तुमच्याजवळ जरी 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे। आता तुम्हाला यापुढे पैसे भेटणार नाही 4 चाकी वाहन असेल तर। तसेच तुम्ही सरकारी नोकरीत असाल तरीही तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे।
आयकरदाता असाल तरीही अपात्र करण्यात आलं आहे. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न तुमच्याजवळ असेल तरीही तुम्हाला अपात्र करण्यात आलं आहे. तुम्ही 2 सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तरीही तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलं आहे. म्हणजे तुम्ही एकच कुठल्या तरी योजनेचा लाभ घेऊ शकता, 2 सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, असं देखील लाडकी बहीणच्या निकषात म्हटलेलं आहे. चला आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले आहेत त्याबद्दल आपण सर्व आता अपडेट बघूया. एक एक अपडेट आपण आता नीटपणे ते समजून घेणार आहोत. आणि बघा, ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांची संख्या जी आहे दिवसेंदिवस वाढत आहे, कारण अर्जाची जी पडताळणी आहे ती सुरूच आहे. आणि अर्ज पडताळणीमध्ये ज्या बहिणी अपात्र ठरत आहेत त्यांना पैसे आता मिळणार नाहीत. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यात पैसे जमा होणार आहेत. आता अपात्र बहिणीची जी काही प्रक्रिया आहे ती चालूच आहे. सर्व अर्ज चेक केले जात आहेत. तुम्ही चुकीची माहिती जरी दिली असेल तरीही तुम्हाला अपात्र केलं जाईल. आता ज्यांनी सत्य माहिती दिलेली आहे आणि सर्व निकषात तुम्ही बसत असाल त्याच बहिणी पात्र आहेत आणि त्यांच्याच खात्यात पैसे जमा होणार आहेत. चला अपडेट बघा आता महत्त्वाची. तर लाडक्या बहिणींनो आता नीटपणे माहिती ते समजून घ्या काय अपडेट आलेले आहे. तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे बघा. हे बघा इथे काय म्हटलेलं आहे, नीटपणे समजून घ्यायचं आहे तुम्हाला. महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत. हे बघा, आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी. तर या दिवशी मिळणार फेब्रुवारीचा हप्ता. लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट. बघा, सरकारचं डबल गिफ्ट काय आहे, 2 गिफ्ट काय आहेत त्याबद्दल पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही जाणून घेणार आहोत. सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. चला आपण सर्व माहिती बघूया आता. हे बघा, लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वाधिक चर्चेची योजना ठरली आहे. बघा, आपली जी योजना आहे लाडकी बहीण योजना ही सर्वाधिक चर्चेला ठरलेली योजना आहे. लाडकी बहीण योजनेच महायुती सरकारला दुसऱ्यांदा सत्तेवर आणलं. बघा, लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकार दुसऱ्यांदा सरकार स्थापन झालेलं आहे, सत्तेवर आलेलं आहे महायुती सरकार. लाडकी बहीण योजनेतून 2.5 लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांना 1,500 रुपये दिले जातात. आता बघा, 2.5 लाख जरी तुमचं उत्पन्न असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल तरच पैसे भेटणार आहेत. 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त गेलेलं असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. ही गोष्ट तुम्ही पहिले क्लिअर करा. हे बघा, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर पैसे काही भेटणार नाहीत. 2.5 लाखांच्या आतच जरी तुमचं उत्पन्न असेल तरच पैसे भेटणार आहेत. ओके. हे बघा, जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी झाली. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 7 हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. मात्र अजून 8वा म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नव्हता. आता याच हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. बघा, आनंदाची अपडेट आहे. लाडक्या बहिणींनो, ज्या अपडेटची तुम्ही प्रतीक्षा करत होते ती अपडेट आपल्याकडे आलेली आहे. ती अपडेट मी तुम्हाला आता सांगतो. हे बघा, तुम्ही सर्वजण वाट बघत होते 8वा हप्ता कधी जमा होईल, फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होईल. तर या संदर्भात बघा, पहिले काही अपडेट आल्या की तांत्रिक अडचणमुळे पैसे येत नाही असं वगैरे काही अपडेट आली होती. परंतु आता याच हप्त्याबाबत आता मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर अपडेट काय आहे, हा हप्ता तुमच्या खात्यात कसा जमा होणार आहे, केव्हा जमा होणार आहे, जमा झाले का, हे संपूर्ण माहिती तुम्हाला नीटपणे समजून सांगतो मी. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आता अपडेट काय आलेलं आहे, अत्यंत जबरदस्त अपडेट आहे. 8वा हप्त्याची तुम्ही सर्वजण प्रतीक्षा करत होते. लाडकी बहीण योजनेचा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे त्याबद्दल तुम्ही सर्वच जण प्रतीक्षा करत होते. अखेर त्याबद्दल अपडेट आलेलं आहे. ती अपडेट आता आपण जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो बघा काय अपडेट आलेलं आहे. बघा, आता नीटपणे समजून घेऊया आपण. हे बघा, तर तुम्ही 8वा हप्त्याची वाट बघत होते. अखेर त्याबद्दल बघा काय अपडेट आलेला आहे त्याबद्दल आता माहिती आपण समजून घेऊया. हे बघा, फेब्रुवारीचा हप्त्याला उशीर. हे बघा, फेब्रुवारीच्या हप्त्याला उशीर का झाला होता त्याबद्दल पहिले एक माहिती बघा आणि हप्ता तुमच्या खात्यात केव्हा जमा होणार आहे त्याबद्दल पण माहिती समजून घ्या. हे बघा, महायुती सरकारने आतापर्यंत या योजनेचे 7 हप्ते वेळेवर जमा केले आहेत. मात्र फेब्रुवारीचा 8वा हप्ता उशिरा येत आहे. हा हप्ता वेळेत जमा होणार होता, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे हप्ता मिळण्यास विलंब झाला.
राज्याच्या वित्त विभागाकडून 8व्या हप्त्यासाठी महिला आणि बाल विकास विभागाला 3490 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आला आहे। त्यामुळे आता लवकरच फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। बघा अपडेट काय आलेले आहे नीटपणे समजून घ्या। बघा मागच्या वेळी चेकवर सही झालेली आहे, जो काही 8वा हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे, तर ते जो निधी त्यासाठी लागत होता तर तेवढ्या निधीवरती सही झालेली आहे, सर्व ओके झालेलं आहे, परंतु हप्ता का जमा झाला नाही त्याचं पण एक अपडेट आहे। ती अपडेट पण तुम्हाला समजणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा इथे एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगतो। इथे जो विलंब झाला होता, आता 8व्या हप्त्यासाठी महिला व बाल विकास विभागाला 3490 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आला आहे। त्यामुळे आता लवकरच जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यात जमा होणार आहे। आता त्याबद्दलच अपडेट आता आपण बघणार आहोत। तर कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत आणि सरकारचं डबल गिफ्ट लाडक्या बहिणींना काय आहे ते नीटपणे समजून घेणं फार गरजेचं आहे, कारण ती अपडेट महत्त्वाची आहे। हे बघा तुम्ही सर्वजण वाट बघत होते की पैसे कधी जमा होतील, पैसे कधी जमा होतील, अखेर अपडेट आलेले आहे। आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही, तुम्हाला दुसरे व्हिडिओ बघण्याची गरज नाही। हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला ना पूर्ण तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात दुसरे व्हिडिओ बघण्याची गरज नसणार आज। ओके, तर आजचा हा व्हिडिओ नीटपणे समजून घ्या। आजच्या ज्या काही अपडेट आहेत सर्व अपडेट तुम्हाला भेटणार आहेत। एक नवीन योजना आहे, ती नवीन योजना संदर्भात पण तुम्हाला माहिती भेटणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सरकारचं जे डबल गिफ्ट आहे ते डबल गिफ्ट काय आहे ते पण आपण जाणून घेऊया। चला मग काय काय अपडेट आहेत आपण नीटपणे समजून घेऊया। हे बघा 8वा हप्ता आणि आता 9वा हप्ताबद्दल पण एक अपडेट समोर आलेला आहे। या 2 हप्त्यांबद्दल आता चर्चा सुरू आहे, त्याबद्दल आता काय निर्णय झालेला आहे, काय अपडेट आलेला आहे, चला ती अपडेट मी तुम्हाला आता सांगतो। तर लाडक्या बहिणींनो आता आपण महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत। आता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। आता माझी तुम्हाला एक विनंती आहे, अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, कारण आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत जबरदस्त अपडेट बघणार आहोत। चला मग पटापट लाईक करा। केलं? धन्यवाद। चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या। बघा आता महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत इथे। हे बघा कधी मिळणार फेब्रुवारीचा हप्ता। हे बघा तांत्रिक अडचणी संपल्यावर लगेच फेब्रुवारीचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता या महिन्यात फेब्रुवारीचे 1,500 आणि चालू महिन्याचे 1,500 असे एकूण 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता आहे। बघा आता ही अपडेट काय आहे नीटपणे आपण आता समजून घेऊया। हे बघा जे काही तांत्रिक अडचण आहे तीच पुन्हा सांगितली जात आहे की तांत्रिक अडचण आलेली आहे, तांत्रिक अडचण आलेली आहे असंच सांगितलं जात आहे। आता ती सॉल्व होणार आहे आणि हे जे तांत्रिक अडचण आहे ही केव्हा पण सॉल्व होऊ शकते, बरं केव्हा पण ही मिटू शकते आणि कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात, कारण चेकवर सही झालेली आहे। जो फेब्रुवारीचा हप्ता आहे त्यासाठी जो पैसा लागत होता, जो निधी लागत होता त्यावरती तर सही झालेली आहे। त्यामुळे थोडीफार तांत्रिक अडचण ही संपल्यानंतर कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। तांत्रिक अडचण आता संपल्यावर आता तांत्रिक अडचण म्हटलेलं आहे तर मग ही अचानकपणे केव्हाही सॉल्व होऊ शकते आणि केव्हाही तुमच्या खात्यात आता पैसे येऊ शकतात। आलं तुमच्या लक्षात? आणि ते काय म्हटलेलं आहे आता जो फेब्रुवारीचा हप्ता आहे, फेब्रुवारीचा हप्ता 1,500 रुपये आणि फेब्रुवारीचा हप्ता 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये म्हणजे चालू महिन्याचे पण पैसे असे एकत्र तुमच्या खात्यात 3,000 रुपये जमा होतील असं देखील सांगितलं जात आहे। बघा भरपूर अपडेट येत आहेत, भरपूर चर्चा चालू आहे की तुम्हाला सरकारचं डबल गिफ्ट मिळेल। डबल गिफ्ट कसं, तर तुम्हाला फेब्रुवारीचा पण हप्ता मिळेल। नीटपणे समजून सांगतो तुम्हाला। हे बघा फेब्रुवारीचा हप्ता आणि प्लस मार्च महिन्याचा म्हणजे या महिन्याचा पण हप्ता म्हणजे डबल गिफ्ट म्हणजे 2 महिन्याचे पैसे फेब्रुवारी आणि मार्च असे तुम्हाला 3,000 रुपये दोन्ही महिन्याचे मिळतील असं सांगितलं जात आहे। बघा
तर रोज अपडेट येत आहे आणि सांगितलं जातं की पैसे येतील, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट ती क्लिअर करून सांगतो लाडक्या बहिणींनो बघा, अपडेट तर येतच राहतात, अपडेट मी तुम्हाला सांगतच राहतो, त्याविषयी काही नाही, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला आता सांगतो तुम्हाला नीटपणे. हे बघा, ही जी तांत्रिक अडचण आलेली आहे ना, ही तांत्रिक अडचण म्हटलेलं आहे आणि तांत्रिक अडचण ही केव्हा पण सॉल्व्ह होऊ शकते, सांगता येत नाही. 2 दिवसात होऊ शकते, 1 तासात होऊ शकते किंवा 10 मिनिटात होऊ शकते, असं असतं. परंतु यासाठी 1 हप्ता होऊन गेला तरी तांत्रिक अडचण मिटलेली नाही. त्यामुळे आता सांगितलं जात आहे अपडेटनुसार की ही जी तांत्रिक अडचण आहे ती कोणत्या क्षणी आता संपणार आहे आणि ही तांत्रिक अडचण संपल्यानंतर लगेच फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे. आणि असं देखील सांगितलं जातं की फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत तुम्हाला मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे तो पण खात्यात तुमच्या जमा होईल, असं सांगितलं जात आहे. बघा, आता बघू किती पैसे खात्यावरती जमा होतात आणि सरकार किती पैसे खात्यावरती टाकतात हे आपल्याला बघणे फार गरजेचे आहे. बघू, आता पैसे आल्यावरच ते समजणार आहे. परंतु माझी तुम्हाला एकच विनंती आहे, जरी पैसे तुमच्या खात्यात जमा झाले असतील किंवा काही बहिणींना पैसे आले असतील तर कमेंट करून मला हो म्हणा की पैसे आले म्हणून. जरी नाही आले असतील तर नाही म्हणा, चुकीची माहिती कमेंटमध्ये देऊ नका. जरी खरोखर तुम्हाला पैसे आले असतील तर हो म्हणा, जरी नाहीच आले असतील तर नाही म्हणा. आलं लक्षात? खरोखर तुम्हाला माहिती द्यायची आहे. पुन्हा एकदा सांगतो, लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील तर हो म्हणा, पैसे आलेत असं म्हणा आणि कोणत्या जिल्ह्यात आले ते पण सांगा, आणि जरी नाही आले असतील तर नाही म्हणा. आलं लक्षात? चला आता आपण पुढील जे अपडेट आहेत, नवीन योजना काय आहे त्याबद्दल पण माहिती समजून घेणार आहोत आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून थोडीफार माहिती आहे, ती माहिती पण तुम्हाला मी आता देतो. चला आता पुढे माहिती बघा. तर लाडक्या बहिणींनो, आता महत्त्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत. ही माहिती आता नीटपणे समजून घ्या. हे बघा, मी तुम्हाला आता काय सांगत आहे माहिती बघा. पुढील जे अपडेट आहे आपण पुढील अपडेट आता समजून घेणार आहोत. हे बघा, 21 रुपये कधी मिळणार? आता 21 रुपये कधी मिळणार हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. याबद्दल पण एक छोटीशी अपडेट आली आहे, ती अपडेट पण आपण समजून घेऊया. आता तुम्ही म्हणाल की हेच 1500 रुपये आले नाही तर 21 रुपये कसे मिळतील? तर टेन्शन घेऊ नका, 1500 रुपये पण तुमचे 8वा हप्ता पण येईलच, तुम्हाला काही टेन्शन नाही, कोणत्या क्षणी तो जमा होईल. परंतु पुढे चालून तुम्हाला 21 रुपये देखील सरकार देणार आहे, त्याबद्दल अपडेट बघून घ्या. लाभार्थी महिलांना 1500 रुपयेऐवजी 21 रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीकडून करण्यात आली होती. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे आता 21 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा वाढीव हप्ता लाभार्थी महिलांना मिळण्याची शक्यता आहे. बघा, लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे आता हे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मिळेल असं सांगितलं जात आहे. बघू आता अर्थसंकल्पीय जे अधिवेशन आहे त्यामध्ये काय काय निर्णय होतात त्याबद्दल अपडेट आल्यावर मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये त्याबद्दल पण सर्व खुलासा संपूर्ण माहिती सांगणारच आहे, काय टेन्शन घेऊ नका. आलं लक्षात? आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काय काय निर्णय झाले आहे त्याबद्दल पण सर्व डिटेल्समध्ये फुल माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये भेटणार आहे. आता आज जी अपडेट आले आहे, जे महत्त्वाचे निर्णय झाले आहेत त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. हे बघा, अमरावतीत 10,000 लाडक्या बहिणी अपात्र. अमरावतीत 10,000 नुकतीची अपडेट आली आहे, 10,000 लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आल्या आहे. फेब्रुवारीपासून हप्ता बंद झालेला आहे. कोणाचा? 10,000 बहिणीच्या अमरावतीमध्ये. ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांचा हप्ता बंद होणार आहे. ज्या बहिणी अपात्र झाल्या त्यांचाच हप्ता बंद होणार आहे. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना रेग्युलर हप्ता मिळणार आहे, त्यांचा हप्ता बंद होणार नाही. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांचा हप्ता बंद होणार नाही. ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांचाच हप्ता बंद होणार आहे. आलं लक्षात? तर अमरावतीत 10,000 लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्याबद्दल ही अपडेट आहे. चला आता जी एक नवीन योजना आलेली आहे ती योजना संदर्भात तुम्हाला थोडीशी माहिती मी देतो. त्यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक खास अपडेट तुम्हाला द्यायची आहे, ती अपडेट पण मी तुम्हाला आता सांगतो. पहिले आपण एक नवीन योजना आलेली आहे त्याबद्दल एक छोटीशी माहिती बघूया. हे बघा काय अपडेट आहे, PM कुसुम योजना आहे. तर ही योजनेसंदर्भात एक माहिती छोटीशी आलेली आहे, ती माहिती समजून घ्या. सौर कृषी पंप योजनेसाठी सरकार देते अनुदान, फायदा अर्ज प्रक्रिया जाणून घ्या. हे बघा, पंतप्रधान कुसुम योजना म्हणजे काय? आता ही योजना काय आहे बघा. पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत सरकार अशा भागात सौर पंप बसवण्याची तयारी करत आहे जिथे वीज नाही आणि जिथे शेतकरी
त्यांच्या शेतांना डिझेल पंपांनी सिंचन करतात किंवा इतर मार्गांनी त्यांच्या शेतात सिंचन करतात, ज्या भागात सौर पंप बसवले जातील. ओके, हे बघा आता महत्त्वाची माहिती. नोंदणी कशी करावी लागणार आहे शेतकऱ्यांसाठी, ही महत्त्वाची अपडेट आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या वेबसाईटला भेट देऊन नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच सोलर पंप बुकिंगसाठी ऑनलाईन अर्ज वेबसाईटवर करता येईल. ओके, तर तुम्हाला जी वेबसाईट सांगितली आहे कृषी विभागाच्या वेबसाईटला भेट तुम्हाला द्यायची आहे, तिथे नोंदणी करणे बंधनकारक आहे. पुढे बघा, कुसुम योजनेसाठी पात्रता काय आहे. किसान योजनेअंतर्गत बघा, किसान योजनेअंतर्गत अर्ज करणारी व्यक्ती शेतकरी असावी. ही योजना सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी खुली आहे. मग ते लहान, मध्यम किंवा मोठे शेतकरी असो, सर्वांसाठी योजना आहे. पुढे बघा, जमिनीची जी परिस्थिती आहे ती कशी पाहिजे त्याबद्दल पण माहिती आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे नापीक किंवा वापरण्यायोग्य जमीन आहे त्यांना प्राधान्य दिले जाते. जर एखाद्या शेतकऱ्याला सौर पंप किंवा सौर ऊर्जा प्रकल्प बसवायचा असेल तर या योजनेचा लाभ लागवडीयोग्य जमिनीवर देखील घेता येईल. ओके, पुढे बघा, सौर पंपासाठी पात्रता काय आहे हे बघा. जे शेतकरी डिझेल पंप वापरत आहेत आणि ते सौर पंपात रूपांतरित करू इच्छितात ते या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. जे शेतकरी आधीच इलेक्ट्रॉनिक पंप वापरत आहे ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पुढे बघा, किती रक्कम द्यावी लागणार आहे त्याबद्दल पण माहिती समजून घ्या. हे बघा, जर तुम्ही PM कुसुम योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्त 10 ते 30% खर्च सहन करावा लागेल. बघा, 10 ते 30% खर्च तुम्हाला सहन करावा लागेल. आणि बघा, याबद्दल पण तिथे त्यांनी उदाहरण दिलं आहे. समजा पंपाची किंमत, आता समजा पंपाची जरी किंमत 10,000 रुपये असेल तर तुम्हाला फक्त 3,000 रुपये द्यावे लागतील. उर्वरित खर्च सरकार करेल. अशी परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. या योजनेचा फायदा घेऊन शेतकरी कमी खर्चात त्यांच्या पिकांना सहज सिंचन करू शकतात. आलं लक्षात. तर अशी ही योजना आहे. या योजनेसाठी तुम्ही जे आहेत या योजनेसाठी तुम्ही जी वेबसाईट आहे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या वेबसाईटला भेट देऊन नोंदणी करणे बंधनकारक आहे, जरी तुम्हाला हवं असेल तर. ओके, तर कुसुम योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तिथे जी वेबसाईट सांगितली तुम्हाला कृषी विभागाची वेबसाईट, त्यावरती भेट देऊन तुम्ही तिथे हे करू शकता, नोंदणी करू शकता. आलं लक्षात. तर ही छोटीशी अपडेट होती PM कुसुम योजनेसंदर्भात. याबद्दल पण तुम्हाला सर्व नीटपणे मी समजून सांगितलं. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी पण महत्त्वाची अपडेट मी दिली आणि जी एक नवीन योजना आली ती त्या संदर्भात पण माहिती मी तुम्हाला दिली. बघा, आता जी तांत्रिक अडचण आहे ती केव्हा पण सॉल्व्ह होऊ शकते. अचानकपणे केव्हाही ती अडचण सॉल्व्ह होऊ शकते आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात जो हप्ता आहे तो जमा होऊ शकतो. त्यामुळे घाबरू नका, टेन्शन जरासं पण तुम्ही घेऊ नका, कारण थोडीफार काही तांत्रिक अडचण असतेच. आता संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने आहे. तुमचं जरी आधार कार्ड बँकेशी लिंक असेल, नीटपणे समजून घ्या, तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक असेल आणि तुम्ही पात्र असाल, तुमचं आधार कार्ड हे बघा, तुम्हाला नीटपणे समजून सांग, तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक असेल आणि तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यात बरोबर पैसे येऊन जातील, काही टेन्शन नाही. ओके, लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज अशाच नवनवीन माहिती, रोजच्या अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या, या व्हिडिओ लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही अपडेट असेल किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. आणि तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला एकदम सिंपल भाषेत आपल्याच चॅनलवरती माहिती मिळत असते, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलचे व्हिडिओ रेग्युलर बघत चला. ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही अपडेट असेल किंवा नवीन माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.